भारतातील पहिला स्काय वॉक नाही इथे सिक्कीममध्ये. तर सिक्कीममध्ये हे पाहू शकताय अशा प्रकारे काच आहे आणि काचातनं खाली सगळं दिसतंय ना, पण त्याच्यावरून चालायचं काय काय. मित्रांनो तर इतका उंच आणि मोठा असा पुतळा आहे इथं पाहू शकताय. चेजिंग म्हणून आहे हे जबराट वॉटरफॉल आहे. काय दिसतंय ना का एक नंबर नाद खोळा. पडलो मी डेंजर गाडी. मित्रांनो कसला स्टीप चढ आहेत एकदम असे मुंडक्या चढ आहेत. मित्रांनो तर आलोय खिचीपेरी लेकला. इथं पाहू शकता इथं गाडी लावली आणि जातोय आपण आता इथनं. वेलकम टू खिचीपेरी लेक म्हणून आहे मित्रांनो. तर एकदम भारी व्ह्यू आहे इकडं. इथनं आला ना इथनं एकदम भारी व्ह्यू आहे. जबराट असा वॉटरफॉल आहे. पाय दुखायला लागलाय त्यामुळे मला टेन्शन यायला लागलंय आता. मित्रांनो तर खराब रोड संपता नाही ना. तर हा रोड लय भारी आहे. जिकडं बघावं तिकडं वॉटरफॉल दिसतंय. सिक्कीममध्ये आलोय आपण एका शेतात. तर तिथनं जमल का मला जायला. आधीच माझा पाय 4-5 फुटाची ही आहे आणि टप्पे टप्पे करून बनवलेलं अशा प्रकारे. आणि इथं आलो तर इथं आपल्या शेळे पाहिल्या भेटतात. तिथं डुकरं पाहिल्या भेटतात पिग. तर बाई मित्रांनो तर आता वरती आलोय. सरांनी जेवायला बोलावलंय. तर सरांचं घर एकदम भारी आहे असं पाहू शकताय. हॉल आणि किचन एकदम टकाटक मोठं आहे. ट्रॅडिशनल आपली ही सिक्कीमची ही भात आहे, एक भाजी आहे, तूप आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर काल रात्री आपण इथंच थांबलो होतो मुक्काम. तर काल रात्रीसाठी पण एक क्लिप काढायला लागेल मला. तर अशा प्रकारे आहे. आणि इथनं बघा इतक्या जबराट व्ह्यू येतोय ना खालचा. पाहू शकता डोंगराचा, बर्फाचे डोंगर सगळे दिसतात. हे कांचनजंगा पर्वतरांग आहे आणि ती पूर्ण दिसती. सकाळ सकाळ वातावरण क्लिअर आहे. ह्याच्यासाठी लोक पैसे देतात. मी फ्रीमध्ये अशा रूममध्ये थांबलोय मला झोपून दिसते इकडे कांचनजंगा. अशा प्रकारचे सकाळी 5:30 वाजताच व्ह्यू आलाय असला. तर चला मित्रांनो. तर आता नाही वे काय करतोय आंघोळ काय खाली जातोय. इथं जिथं थांबलोय तिथं आंघोळीची म्हणजे हिटर चालत नाहीये तिथला गिझर. तर खालच्या रूममध्ये जाऊन आंघोळ करतो पहिलं तर मेन. आणि मग इथं येऊन कपडे वगैरे चेंज करून जातो आपल्या पुढच्या प्रवासासाठी. चला ब्रश वगैरे खालीच करतो. ओके मित्रांनो पाहू शकताय बर्फाचे डोंगर कसे दिसतात आता. तर फायनली इथनं बाय बाय म्हणून चाललाय. जायचा टाईम आलाय. तर घडी वगैरे काढून ठेवली त्याची, जे ब्लँकेट होतं त्याची. बाकी आता हेल्मेट आणि बॅग आणि टेंट वगैरे सगळं घेऊन जायचे खाली. एवढं सगळं एकदम चकाचक फोटो येतो. का फोटो काढतो येते. चलो. तर मित्रांनो फायनली अशी रूम होती. काल पाहिली नसेल कोणी. तर अशा प्रकारे अशी रूम होती. आणि असं इथं टॉयलेट बाथरूम होतं. पण गरम पाणी नव्हतं तर मला त्यांनी खालच्या बाथरूममध्ये गरम पाणी आंघोळीला दिलं. आणि असं टेरेस होतं. तर ह्या टेरेसवर ना व्ह्यू पाहायला लोक येत होती. दिसला का व्ह्यू. चला जाऊया खाली. आपल्याला आज फिरायचं इथंच आणि खाली निघायचे 3 वाजता. चलो. तर इथं गाडी लावली होती आणि इथं पाहू शकताय पेलिंगचा बोर्ड. आणि ह्या हॉटेलमध्ये थांबलो होतं पाहू शकताय. आणि हे तर भाऊ होता तो रिसेप्शनवर, त्यांनी मदत केली होती. अजून 2-3 होती पोरं, त्यांनी मदत केली होती. तर चला आता इथं पेलिंगपाशी एक फोटो काढतो त्याकडून आणि मग जाऊया. तो मित्रांनो तर निघाले. हे बाई आपने मिले थे का से आप इधर से ये ओके. तर त्यांनी आपल्याला सांगितलं पहिला पॉईंट आपण चाललो स्काय वॉककडं. पडलो मी डेंजर गाडीहून नाही पडलो, जिन्याहून खाली येताना पडलो 5-6. कसं झालं हेल्मेट, 2 बॅग, टेंट, पाण्याची बॉटल सगळं एकच सोबत घेऊन वरती निघालो होतो. आणि वळण खाली येत होतो आणि पायच ही झाला स्लिप झाला लागलं. मित्रांनो कसला स्टीप चढ आहेत एकदम असे मुंडक्या चढ आहेत.
इकडं पाहायचं, तिकडं गेला तर डायरेक्ट खालीच जायचं आहे असं. ह्यापेक्षा डेंजर काल होते, आणि काल गाडी इतकी चालली होती ना. तो ही काय, ये क्या है भाई, असं कुठं स्काय वॉक आहे. चलो चलो भाई, चलो 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 चलो. दुसरा वेळ टाकायला रोड पण खराब आहे, पाहू शकताय असे रोड खराब आहे, जागेवर चढ आहे. कहाँ आ गए हम. बढ़िया है जगह. मित्रांनो, तर आता निघालोय वरती स्काय वॉक. बघूया कसं आहे का स्काय वॉक. ओके चलो. ऑनेस्टी दिसते स्काय वॉक. काय एवढीच्या उंचीवरून वॉक करायचं, त्याला स्काय वॉक म्हणलंय काय. तर बाईक कुठं पार्किंग आहे. ओके, वेस्ट बेंगॉल बाईक्स, झारखंडची पण आली. मित्रांनो, तर फायनली आलोय स्काय वॉकच्या तिथं. इथे एक वरती स्टॅच्यू पण आहे, त्याची पण माहिती घेऊया आपण. तिथे गाडी पार्किंगला लावली, आणि आपण आता इकडून पर्वत दिसतोय बर्फाचा. तर किती तिकीट आहे ती पाहूया. तर आता आलं ना तर तिकीट काढायला लागते. हा 100 रुपये प्रति पर्सन असं तिकीट आहे. तर अशा प्रकारे आपण जायचे. तिकीट काढले, आता हे तिकीट आहे. तर माझा पाय मला वाटतंय दुखतोय असा, की कारण काय ट्विस्ट झाला होता. बघूया कसं होतंय आता. हां, तर अशा प्रकारे स्काय वॉक आहे. इथनं काय व्ह्यू येतोय स्काय वॉकचा ते बघूया आपण वरती गेल्यावर. ओके ओके, बी केअरफुल व्हाईल टेकिंग सेल्फीज. ओके मित्रांनो, तर फायनली आलोय वरती. इथनं पुढं वरती स्काय वॉक होतोय. असा रॅम्प बनलेला आहे, रॅम्प पण आहे, शिड्या पण आहे. तुम्हाला जे आवडेल त्याने येऊ शकताय. आणि आपण तर पहिलं स्काय वॉक बघूया काय फीलिंग स्काय वॉकची. तर त्यासाठी चप्पल काढायला लावतात काय. हां, चप्पल काढून जायची. चलो, सॉक्स काढून टाका. ऍक्च्युअली ओला आहे तिकडे. हां, ओलं आहे का. हां, सॉक्स निकालने के लिए. तुम्ही कुठले. आम्ही नागपूरचे. मित्रांनो, तर इथं आलोय. इथं स्काय वॉक पाशी तर हे आपले नागपूरचे भेटलेले. तुम्ही कुठे. मी बारामतीचा आहे. मोटर बाईक्स आहे. हां, युट्यूब. हां, व्हेरी गुड. ओलं आहे म्हणतात इथं. बघूया कसं आहे. आणि आता पुसलाय ना. ओके ओके. तर मित्रांनो, सॉक्स काढून आता पॉकेटमध्येच ठेवायला लागतील. मित्रांनो, तर आलोय आता स्काय वॉक करायला. तर एवढं काय अवघड नाही आहे. हां, काय बेण्यासारखं नाही एवढं. एकदम सेफ्टी दिलेली. खाली पाहिलं तर खालचं दिसतंय सगळं. आपण काचावर चालतोय. तर फायनली मित्रांनो आलोय आपण स्काय वॉकवर. तिकीट फक्त जास्त आहे याचं, 100 रुपये. म्हणजे हे मंदिराचं दोन्हीचं मिळून घेतलेलं आहे. मित्रांनो, बघा मी कुठल्या पुला उभा आहे. तर मित्रांनो, मी आहे आता सिक्कीममध्ये. आणि सिक्कीममध्ये आपण पश्चिम सिक्कीममध्ये. तर पश्चिम सिक्कीममधील स्पेलिंग या ठिकाणी आलेलो आहे. तर ह्या ठिकाणी आल्यानंतर नव्हे, इथं एक स्काय वॉक आहे, जो आपण दुबईमध्ये ह्याच्यात तुम्ही लय वेळा पाहिला असेल. तसा भारतातील पहिला स्काय वॉक नव्हे, इथे सिक्कीममध्ये. तर सिक्कीममध्ये हे पाहू शकताय अशा प्रकारे काच आहे. आणि काचातनं खाली सगळं दिसतंय ना. आपण त्याच्यावरून चालायचं. काय कायला भीती आहे, त्यांना वाटतं की डायरेक्ट काचातनं खाली जात आहे का काय 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 घाबरते त्याच्यावर चालायला. तर अशा प्रकारे ठिकाणी आलेलो आहे आपण. तर मित्रांनो, हे ठिकाण कुठे. तर हे ठिकाण स्पेलिंग येते सिक्कीममध्ये. आणि हे पाहू शकताय हे ह्या जो स्टॅच्यू 135 फूट. तर मित्रांनो, हा दिसतोय समोर स्टॅच्यू 135 फुटाचा. चेजिंग म्हणून हे बुद्धाचे एक देवता आहेत, त्यांचा पुतळा आहे. त्याच्या भोवती बनवलेला हा पूल आहे. आणि इथनं नव्हे, संपूर्ण दऱ्याखोऱ्याचा नजारा येतोय. मेन म्हणजे हा पूल जमिनीपासून जवळपास 70 फूट
ते 80 फूट उंच आहे आणि ह्या पुलावनं आपल्याला नाही वे इथल्या सर्व दऱ्याखोऱ्या दिसतात पाहू शकता. इथनं आपल्याला कांचनजंगा चा व्ह्यू पॉईंट पण दिसतोय. अशा प्रकारचं हे ठिकाणी आणि खाली पाहिलं तर इकडं जास्त खोल आहे, तिकडं कमी खोल होतं आणि अशा प्रकारे कसला जबराट व्ह्यू येतोय नादखोळा. तर मित्रांनो तुम्ही कधी केलंय का स्काय वॉकिंगवर वॉक तर कमेंट करून नक्की सांगा आणि तुमच्या भावाला फॉलो नक्की करा. एकदम खतरनाक असं ही आहे, म्हणजे मला तर नाही भीती वाटत कारण मी सारखा फिरत असतो. पण म्हातारे माणसं होती मागाशी आपल्याला इथं नागपूरची भेटली होती, ती घाबरत होती ह्या जेवण चालायला की खाली जाते का खाली जाते का असं. तर अशा प्रकारचा हा स्काय वॉक आहे. चलो मित्रांनो तर फायनली स्काय वॉक संपत आता मंदिराचं दर्शन करून येतो. तर चला किती उंच पुतळा आहे वरती जाऊन येऊ आपण एकदा. इकडून बंदी केलंय का तिकडून जायला लागते. चला भारी एकदम, तसे फोटो पण चांगले आले इथं. मित्रांनो तर इतका उंच आणि मोठा असा पुतळा आहे इथं पाहू शकताय. चेजिंग म्हणून आहे हे बुद्धिस्ट समाजांचे एक देव आहेत तर त्यांचा आहे पुतळा. तर चला वरती जाऊन येऊ. माझा पायबाला ट्विस्ट झालाय असं वाटतंय किंवा लईच लोड द्यायला नको असं वाटतंय मला, काय करावं. चला तर पोचलोय वरती. तर वरती आल्यानंतर ना हे पाहू शकताय ही वरती मूर्ती 135 फूट आणि खाली मॉनेस्ट्री. इथं आतमध्ये फोटो वगैरे काढायला अलाउड नाही. तर चला जाऊया दर्शन घेऊया, येतो माघारी. ओके फ्री हॉल. तर फायनली वरती आलोय. तर पाहू शकताय इथनं केवढीसं दिसतंय पुतळा 135 फूट उंच. इथनं जवळपास 3 ते 4 मजले वरती यायला लागलंय फिरत फिरत फिरत. त्यानंतर ना असा व्ह्यू येतो इथनं वरती, भारी व्ह्यू आहे एकदम. आता ह्याची मेमरी संपली कॅमेऱ्याची. चला हर हर महादेव मित्रांनो. तर मी आहे आता स्पेलिंगमध्ये सिक्कीममध्ये, पश्चिम सिक्कीममध्ये. तर इथं आल्यानंतर ना नाही आपल्याला हे दादा ताई भेटलेत. ते कुठले आहेत माहिती का, आपल्या पुण्यातले आहेत. त्यांच्या बोलण्यावरूनच मी ओळखले महाराष्ट्रातले आहेत आणि आपल्या इथलेच असणार आहेत. तर काय काय म्हणताल तुम्ही? नमस्कार मित्रांनो, हे स्वप्नील दादा एवढ्या लांबून पॅशन या गाडीवर इथे आलेत. एवढे हे इथे येणं काही सोपं नाही आणि ते पण पॅशन सारख्या गाडीवर. हे एकटे एवढे लांब लांब फिरतात आहेत. आम्हाला बघून आणि ऐकूनच एवढा आनंद झाला की असं भारी वाटलं एकदम. आणि आश्चर्यचकित झालो आम्ही एकदा की नाव ऐकलं गाडीचं आणि म्हटलं अरे बापरे, एवढ्या लांब असं येणं हे सोपं नाही आणि खूप भारी काम करतात इथे. तू सांग शुभांगी, तुला काय वाटतं? इथले रोड बघायला गेलात ना तुम्ही तर साधे नाही आहेत, म्हणजे खड्ड्यांशिवाय काहीच मिळणार नाही तुम्हाला. तर त्या ठिकाणी पॅशन सारख्या गाडीवर येणं आणि एकटं येणं एवढ्या लांब अनोळखी ठिकाणी म्हणजे खूप धाडसाचं काम आहे. ही व्यक्ती एकदम खतरनाक काम करते, राडा करणारे युट्यूबर असं मला वाटतं. आणि हे असंच जग फिरत राहावं. यांना यांच्या पुढच्या वाटचालीसाठी खूप 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 शुभेच्छा. तर मित्रांनो मला हे मॅडम नाही एकदम माझ्यासारख्याच वाटलंय. कारण काय झालं, मॅडमला मी पॅशन प्रो गाडीचं नाव सांगितलं तर मॅडम मी कसं सारखं म्हणतो आईच्या गावात, तसं मॅडमच्या तोंडून नाही आईच्या गावात पॅशन प्रो गाडी असं आलं. ते एकदम भारी वाटलं मला, एकदम कनेक्ट झालं. मॅडम आपल्याच भागातले आहेत त्यामुळे त्यांना भेटून खूप भारी वाटलं. तर चला मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो नक्की करा. तुम्ही काय म्हणताल, काय सांगताल यांना? सर्वांनी लाईक करा, शेअर करा आणि फॉलो करा स्वप्नील दादा. आपली लोकेशन सांगा, कुठं भेटलो आपण? आपण स्काय वॉकला आहे आता पेलिंग मध्ये, सिक्कीम. ओके, हे पाहू शकता स्काय वॉक आहे आणि इकडं मोठा स्टॅच्यू एक. ओके दिसतंय का? ओके ओके मित्रांनो, तर फायनली इथे ठिकाणावरून निघतोय आता स्काय वॉक पाहून. तर एकदम जबराट ठिकाण होतं. तर चला 100 रुपये दिलं पण 100 रुपयाप्रमाणे होतं. तर इथं नाश्ता करायला आहे पण लय महाग असेल म्हणून खाली जाऊन करूया आपण कुठं ते. ओके चलो. ओके कुठले कुठले आता जाऊ दे, ओळख नाही देत. ठीक चला, महाराष्ट्रातले दिसते. मित्रांनो तो फायनली निघतोय. स्काय वॉक होता आणि तो स्टॅच्यू होता, ते दोन्ही पाहून आता आपण निघतोय. आपल्याला खाली जाऊन नाश्ता करायचा आहे. तिथं नाश्ता कुठं आहे काय माहीत नाही. वरती होतं रेस्टॉरंट पण ते खूप महाग असेल मला असं वाटतंय. चला ओके. बोलिए सर. क्या क्या मैं भूल जाएगा? नहीं ओके नहीं फंसेगा. चलो थैंक यू. कहाँ से आप? कलकत्ता से.
ओके चला मित्रांनो, तर चला जाऊया इथं नाश्ता आहे का बघूया कसं आहे काय. ओके चलो, गाड्या अशा लागलेत. ये बाबा ये. आपल्याला आता नेक्स्ट पॉइंट कुठला आहे विचार लागेल ड्रायव्हरला. तिथं काय नाश्ता भाई खाने में क्या है, खाने में क्या है. मित्रांनो तर दुपारचं म्हणजे सकाळचा नाश्ताच करतोय. तर फ्राईड राईस घेतला, व्हेज फ्राईड राईस. तर पुरी भाजी खाऊन कटाळं होतं, म्हणलं आज फ्राईड राईस खाऊन पाहा. तर व्हेज फ्राईड राईस कसा आहे तो 110 रुपयाला लय कमी क्वांटिटी त्या मानाने. चलो हे फोन बरं झालं इथंच सापडला, नाही तर कार्यक्रम भेटतो नव्हता. चला स्काय वॉक झाला, आता दुसरा पॉईंट पाहिला जाऊ. रोड बघा कसला खतरनाक आहे. मित्रांनो ते एकदम डेंजर असे रोड आहेत. हो कसे आहेत आजच्या गावात एकदम चढ आहेत आणि असे 5 वळण आहेत तिथं बघा. आता एक वळण पार करून आलो तर परत अजून एक वळण आहे. जागा मुंडीव चढ आहे, मुंडीव. आता बघा कसला ढाळ आहे. अरे काय आहे भाऊ, हे लय खतरनाक रोड आहे. तर ह्या रोडमध्ये पॅशन प्रो गाडी आलो लोकांना लय विशेष वाटते. चलो आपलं खाली चौकात गेल्यावर 2-3 पोस्ट शेड्यूल करून टाकू, म्हणजे आपल्याला पुढच्या प्रवासासाठी काही टेन्शन नाही. इथनं 2 किलोमीटर तर जायचं आहे खाली. ओके फ्राईड राईस काय एवढं चांगलं नव्हतं, बकवास होतं बकवास. चवना दऊ नुसतं पांढरा भातात टाकलं होतं, गाजर थोडं, कांदा थोडा, ही थोडा. गाडी आली. चलो तिथं बी खराब असत रोड, बहुतेक रोड लय डेंजर होता इकडचा. मित्रांनो तर हा रोड जरा रिस्की पण आहे. काय होतंय समोरनं गाड्या आल्या की लगेच ही होत नाही, कळत नाही. आता विजन नाही, मग अशी 3-4 गाड्यांचं असंच झालं. त्यासाठी हॉर्न वाजवणं खूप गरजेचं आहे. बांबूची झाडं लय तिथं तशी. मित्रांनो तर ह्या हॉटेलमध्ये थांबलो होतो आपण, तिथेच ती वरती रूम तिथं थांबलो होतो बहुतेक. रिम्बी वॉटरफॉल. चला जाऊया. पार खाली आलो नदीच्या लेवलला परत. आता एवढा वरती चढून जायला लागेल. ओके पूर्ण डाऊन होता हे. 11 का 12 किलोमीटर होतं, तर पूर्ण डाऊन आलोय आपण. 11-12 किलोमीटर. आता पूर्ण जाताना चढून जायचं. एवढं काही स्टीप नाही आहे, आरामात चढत गाडी असं वाटतंय. बघूया कसं होतंय. ओके मित्रांनो तर फायनली आपण पोचलोय रिम्बी वॉटरफॉल. हा आपल्या आजचा पर्यटन स्थळापैकी दुसरं स्थळ होतं रिम्बी वॉटरफॉल. एकदम सुंदर असा वॉटरफॉल आहे. तुम्ही पाहू शकता किती वयनं प्रचंड उंचावनं पडतोय वॉटरफॉल. तर ह्या ठिकाणी अजून कोणतंही पाहिजे होतं जे आपले फोटो किंवा व्हिडिओ काढेल, जसे रील गाणं टाकून काढण्यासारखं. तर मित्रांनो कोणच नाही आहे. आणि इथं टुरिस्ट पण कमी दिसतात, कारण एकच गाडी दिसते पाठीमागे थांबलेली, ती पण निघून गेली. मी ज्यावेळेस पर्यंत एवढा व्हिडिओ काढस तोपर्यंत तर ती पण निघून गेली. तर चला जाऊया आपण पुढच्या ठिकाणी. मित्रांनो तर रिम्बी वॉटरफॉल झाल्यानंतर त्याच्या शेजारी थोडं जवळपास अर्धा किलोमीटर गेल्यानंतर एक ठिकाण आहे रिम्बी ऑरेंज गार्डन म्हणून. इथं काय मोसंबी किंवा संत्र्याची बाग आहे आणि मध्ये आधी फुलं वगैरे लावलेली आहेत, अशा प्रकारचं आहे. तर आतमध्ये गेलं तर अशा प्रकारचं गार्डन आहे आणि हे पाहण्यासाठी लोक येतात. आणि इथनं खाली गेलं तर नदीचा व्ह्यू पण आहे, नदीपर्यंत पण आपण जाऊ शकतो. इथं आपण संत्रे तोडून खाऊ शकत नाही. संत्रे तोडून खाल्लं तर 500 रुपये दंड आहे. फुलं तोडली तर 500 रुपये दंड आहे. अशा प्रकारे आहे. तर मी बऱ्याच जणांना विचारलं खाऊ का, तर नको म्हणले ते. आणि तिथनं पुढं मग आपण
सगळं फिरलो. एवढं काय खास नव्हतं, पण हे काय लोकांनी एवढं खास बनवलं आहे तेच कळलं नाही मला. तिथनं खाली गेलं की इथनं नदी आहे, त्या नदीकडं जाऊया आपण आता. तर मित्रांनो, अशा प्रकारचं गार्डन आहे. मोसंबीची बाग आहे बेसिकली, आणि मोसंबीच्या बागेमध्ये नदीच्या कडेला आहे ते असं जरा गार्डन, वेगवेगळे झाडं वगैरे लावलेत. बाकी एवढं काही विशेष नाही आहे. त्यामुळे ह्याला ऑरेंज गार्डन म्हणतात. ऑरेंज पण आहेत आणि बाकीची झाडं पण आहेत. झाडं लावलेली आहेत वेगवेगळी. मित्रांनो, तर आपल्याला अजून 2 पर्यटन स्थळ पाहिजेत आज दिवसभरात. एक आहे खेचीपेरी लेक म्हणून आहे, आणि दुसरा आहे कांचनजंगा वॉटरफॉल म्हणून आहे. तर ते 2 ठिकाणं पाहिजेत. तर चला जाऊया त्या 2 ठिकाणाकडे. खेचीपेरी लेककडं तर काय झालं मगाशी, तिथं चालूच राहिला कॅमेरा, त्यामुळं मेमरी 10 मिनिटाचा झाला व्हिडिओ तो. आपण तिथं आपल्याला ही आडवं आलतं, लँडस्लाईड झाली होती तिथं. तर आता इथं कुठं वळती इतक्या वळती कसं काय आलं आहे काय माहिती. खेचीपेरी लेक, खेचीपेरी लेक पाहिलं आलं आहे. कोण आहे का नाही टुरिस्ट काय माहिती. रोड नुसता मोकळाच दिसतोय. चला मित्रांनो, तर आलोय खेचीपेरी लेकला. इथं पाहू शकता, इथं गाडी लावली आणि जातोय आपण आता. इथनं वेलकम टू खेचीपेरी लेक म्हणून आहे. आतमध्ये गेलतो पण तिथं मॉनेस्ट्री पशी लावून दे नाही. पाय मी लंगाडतोय का काय नाही. चला असं खाली जायचे. खाली गेल्यावर बघू आपण कसं आहे लेक. मित्रांनो, तर पोचलोय अशा प्रकारचं थळ. तर पाहू शकतोय खेचापुरी कसं दिसतंय. चला, पाय दुखायला लागलाय त्यामुळे मला टेन्शन यायला लागलंय. आता काय करायचं, काय होतंय. मुरगा असा काय. सिक्कीममधील एक पवित्र बघा, सिक्कीममधील एक पवित्र ठिकाण आहे ज्याला इच्छा पूर्ण करणारे तलाव पण ओळखले जाते. या सरोवरची उत्पत्ती ही 3500 वर्षापूर्वी झाली आहे. ते बुद्ध धर्म आणि हिंदू धर्मात महत्त्वाचे आहे. सरोवराच्या नावाची उत्पत्ती पद्मसंभव यांच्या स्वर्गवत ठिकाणीशी संबंधित आहे. मित्रांनो, तर फायनली लेक फिरून आलं खेचीपेरी. तर चला निघतोय आता इथनं. तर ह्याचा चला, चांगलं होतं ठिकाण तसं, पण पाणी कमी असलं का वाटलं मला, बाकी काही नाही. चलो मित्रांनो, तर पूर्ण खाली जायचे आता. आपण मागाशी कसं नदीपाशी वॉटरफॉल आणि ते ऑरेंज गार्डन पाहिलं, तिथनं आपण पूर्ण वरती आलो होतो. ह्याला हे लेक पाहिला, त्याचं नाव पण विसरलो मी, खेचीपुरी लेक. आणि तिकडं समोर दिसते ती पेलिंग सिटी. चला ओके, चलो. रोड लय खराब. फायनली आपण आलोय आता. कुठं आलोय, मग चाललोय आपण खाली कांचनजंगा वॉटरफॉल पाहण्यासाठी. पण रोड एकदम खराब. रोडच नाही म्हणायचं याला, काय नुसतं सोलिंग टाकलेलं आहे. धाड करतोय. त्यात पुढचे चॉकअप गेल्यात गाडीचे असं वाटतंय मला. मित्रांनो, तर पाहू शकताय कशा प्रकारे रोड बनवण्यासाठी खडी बनवली जाते. अशी पत्थर तोड़ के बना रहे क्या? खड़ी बना रोड बनाने के लिए बना रहे क्या? घर बनाने के लिए? ओके नीचे डालने के लिए. ओके. अब ये रास्ता कितना खराब है? ये 2 किलोमीटर. ओके चलो, थँक्यू. मित्रांनो, चलो. लय खराब रोडला का वाट लागली सगळी. मित्रांनो, तर खराब रोड संपता नाही. 2 किलोमीटर होते का नाही जेव्हा बाबा म्हणलेला
2-2.5 किलोमीटर नंतर चांगला रोड येईल. 2-2.5 किलोमीटर आलं चांगला रोड काही हे नाही. चलो चलते हे. मित्रांनो तर फायनली खाली आलोय. जवळपास इतकं अर्धा तास झटकं खाल्ल्यानंतर ना इतका खराब रोड होता ना, त्यानंतर आपण खाली आलोय. रोडच्या कडेला ही फुलं एक नंबर दिसतात. कशाची फुलं आहेत काय माहिती, पण एक नंबर दिसतात फुलं. हो मित्रांनो तर फायनली पोचलोय वॉटरफॉल जिथं आहे त्याच्या जवळ, कांचनजंगा वॉटरफॉल. कसलं झपाट आहे व्ह्यू इथं. कसा आहे वॉटरफॉल काय पाहूया आणि मग निघूया. ब्युटिफुल. चलो मित्रांनो, तर कुठं लावायची गाडी. हा हे वॉटरफॉल आहे का, त्यासाठीच केला मला आपण. ओके मित्रांनो, तर गाडी तिथं पार्किंगला लावली. हा आहे कांचनजंगा वॉटरफॉल. हा याला पाय चांगला त्रास द्यायला लागलाय मला. हा पाहू शकताय कांचनजंगा वॉटरफॉल. वय नाही येतं एकदम धबधबा, एकदम खुंखार. कसला जबराट दिसतंय. हे पायसाठी आलंय एकदम मस्त टकाटक येते. त्याची हिस्ट्री काय आहे ती नंतर सांगेल मी आता. ओके मी आज काही एवढा ही वाटा नाही, मला बरं वाटा नाही त्यामुळं. चल मित्रांनो, तर हा वॉटरफॉल होता इथं, आणि इकडं अजून मेन वॉटरफॉल तर इकडे आहे. तर हा वॉटरफॉल पाहण्यासाठी लोक येतात खास. ओके पाहू शकता जबरा वॉटरफॉल आहे, जबरा. मित्रांनो तर एकदम भारी व्ह्यू आहे इकडं. इथनं आला ना, इथनं एकदम भारी व्ह्यू आहे. जबराट असा वॉटरफॉल आहे. तिथं गर्दी झाली फोटो काढायला, त्यामुळे आलो मी माघारी. एक नंबर व्ह्यू आहे. कसला जबराट दिसतोय. तिथनं इथं पडतंय, इथनं खाली जातोय, आणि तिकडून वेगळाच एक फॉल येतोय. अशा प्रकारचं आहे. फायनली निघतोय आता इथनं. मित्रांनो तर आलोय त्या रूटने नाही चाललो, आता जाताना दुसऱ्या रूटने चाललोय. तर बघूया आता कसं होतं एक्सपिरियन्स काय. आज तर नाही सिलिगुरीला पोहोचू शकत, पण आपण जिथपर्यंत पोहोचल तिथपर्यंत पोहोचू आणि मुक्काम करण्याचा प्रयत्न करू. अशा प्रकारे चला. इथनं 140 किलोमीटर 4.5-5 तास लागतंय. 5 म्हणजे 30 किलोमीटर प्रति आवर दाखवतंय. इथं तर नाही चालत 30 किलोमीटर. मी गाडी पुढे हायवे लागल्यावर चालू 40. मित्रांनो तर किती जबराट वॉटरफॉल आहे, दिसतोय का तुम्हाला. किती वळण येतोय. वा डोंगराच्या टॉप वळण येतोय. आता जाता काढू द्या फोन, आणि फोनमध्ये फोटो काढतोय. कसला जबराट दिसतोय भाऊ. तुम्हाला दिसतंय का ह्याच्यात कॅमेऱ्यात. मित्रांनो तर हा रोड लई भारी आहे. जिकडं बघावं तिकडं वॉटरफॉल दिसतंय. आणि वॉटर क्रॉसिंग पण आहे का. बघा अजून पूल नाही बनलेले. तर कसलं आहे मग अशा आपण तिथनं फोटो काढला ना, त्या धबधब्याच्या तिथं वॉटर क्रॉसिंग आहे. तर बूट ओलं नको व्हायला. ही बर्फातनं आलेलं पाणी, त्यामुळं
बाकी काही नाही. ओ ओ ओ ओ ओ जाने जाना ढूंढे तुझे दीवाना सपनों में रोजा जिंदगी में आना. ओ ओ जाने जाना. चला मित्रांनो, आलोय आपण आता वरती. मित्रांनो तर एकदम जंगल आणि खराब रोड असा प्रवास चालू आहे आता माझा. एकदम कधी हायवे लागतोय असं होतंय मला. हायवे लागला म्हणजे एकदम रिलॅक्स झालंय असे. चलो मित्रांनो, तर चांगला रोड लागला एकदम. आता नवीनच झालेला दिसतोय डांबरी, त्यामुळं चालली गाडी 30 किमी. पण लय पळून बी उपयोग नाही, कारण पूर्ण गाठाचा रोड आहे. पाहू शकताय तुम्ही मॅपमध्ये पण पूर्ण गाठाचा रोड आहे. आता हा रोड असा किती किलोमीटर आहे काय माहिती. पुढे जाऊन अजून एक खराब पॅच आहे 5 किलोमीटरचा. तो पॅच कवर केला की मग आपण डायरेक्ट हायवेलाच लागतोय. मग हायवे चांगलाच आहे सुसाट असा प्रकारचं आहे. चलो मित्रांनो, तर आपण नाही एका गावात आलो इथल्या सिक्कीम मधल्या. तो कौन सा गाँव है भाई? गिरेथान. गिरेथान. ये घर देख सकते क्या, गाँव में सा घर कैसा है अंदर जाके? अंदर से वो पूछना पड़ेगा ना, वो ओके नहीं देता है ऐसे तो. ओके ओके ओके. मेरे को विलेज लाइफ कैसी है इधर की देखनी थी सिक्किम की. ये नीचे किसका घर है? ये नीचे घर नहीं है. ये बकरी का बना है का? हाँ, बकरी का है. मित्रांनो, तर ह्याच्यासाठी बनवलंय बकरीसाठी. बकरी पण आहे, डुकर पण आहेत. वो ये है क्या अपना बाम्बू ट्री है क्या? वो छोटा छोटा दिख रहा है, पन्ने पन्ने. नहीं नहीं, वो नहीं है. फिर क्या है? तो उधर दिख रहा है ना वो. हाँ हाँ. हाँ, वैसा होता है वो. और ये छोटा छोटा ये क्या है फिर? ये इस लोगों को यहाँ पर हम लोग अमलिसो बोलते हैं. मतलब ये बकरी लोग को देता है. ओके ओके ओके. बकरी लोग के लिए खाने के लिए बनाया क्या? हाँ. ओके. गन्ना भी लगाया कि यार आपने? हाँ. चलो देखेंगे आगे जाके किधर मिले तो. मित्रांनो, तर आलोय आता एका शेतात इथल्या आपल्या. मित्रांनो, तर मी आता सिक्कीममध्ये आणि सिक्कीममध्ये आलोय आपण एका शेतात. तर तिथनं जमल का मला जायला? आधीच माझा पाय दुखतोय. ओके ओके, धीरे से आ रहा है भाई, कि पहले ही मेरा पैर टूस्ट हो गया. देखिए यहाँ पर बहुत बड़ा तंगड़ी बकरी आहे. तर मित्रांनो, खाली आलो तर इथं नाही यांच्या बकऱ्या आणि इथं लाकडं आहेत. आणि हे पाहू शकताय मार्के दिसतात इथं. हां, आणि इथं पाहिलं तर शेती. ये पालक आहे क्या? ये पालक आहे का? मित्रांनो, इथं बघा अशा प्रकारे लावले जाते, शेती केली जाते. इथं पालक लावलाय, तिथं लसूण आहे. हो, लसूण आहे. ये नीचे काय, ये क्या था ते? तिथं बघा मिरची लावलेली आणि त्याच्या खाली काय मिरचीच आहे सगळी. ते वो क्या है, कद्दू है क्या? कद्दू कद्दू कद्दू. और वो क्या है नीचे, सबसे नीचे क्या है? वो नीचे वो घास है. घास है क्या? और इधर ये पिग्स का कैसे किलो जाता है? ये हो जाता है आराम से. बकरी महंगी जाती है का ये महंगा जाता है? ऐसे वो लोकल का दो है ना, ऐसे तो 10-12 आ जाएंगे. हाँ, आपने डुंगर मांगो की बकरा मांगो? तर मित्रांनो, इथं नाही वेळ बकरी पण पाळतात आणि डुकरं पण पाळतात. आता मी आलोय इथं एका गावामध्ये. तर इथं शेती पाहिली तुम्ही, पालक आहे, लसूण आहे, भेंडी आहे, सगळं छोटं छोटं आहे. 4-4, 5-5 फुटाची ही आहे आणि टप्पे टप्पे करून बनवलेलं अशा प्रकारे. आणि इथं आलो तर इथं आपल्या शेळे पाहिल्या भेटतात, इथं डुकरं पाहिल्या भेटतात, पिग. तर भाई इसका रेट क्या होता है? इधर लड़के का 5,000 और लड़की का 4,000. और इसका बकरी का? तो
केजी का 500 केजी का 500 तो बहुत सस्ता है इधर तो। सस्ता है बहुत। हमारे इधर तो के बकरे का केजी का 800 रुपये। मित्रांनो आणि ये पीक का कैसा है? पिक का छोटा 5000, नहीं नहीं वो किलो पे कैसा है? किलो का 350 तर मित्रांनो हे डुक्कर आहे त्याचं मटण इथं नाही वे 350 रुपये किलो आहे, बकऱ्याचं 550 रुपये किलो आहे। अशा प्रकारे एक गाव होतं, गावातलं एक घर होतं। पाहू शकताय तुम्ही बऱ्यापैकी शेती आता सीझन संपत आलाय त्यामुळं काय एवढं नाही आहे पाहण्यासारखं, पण जे होतं ते दाखवलं। मला इच्छा होती एक शेती पाहिजे तर इथं पाहिली बाबा। चला आता आपल्याला भरपूर लांब जायचे, चलो। रोड एकदम बारके आणि पूर्ण जंगली रोड आहे। ओ हो हो, आता राहायची सोय पाहिजे। अजून 10 मिनटं चालवून हुडकाय सुरुवात करतो मी, म्हणजे लई त्रास नको आपल्याला। चलो पुतळा आता ह्याच्यात दिसतंय का नाही काय माहिती, इथनं दिसतोय काय वॉकन पुतळा इथनं दिसतोय। मॅक्स टू मॅक्स किती बी जरी हे केलं ना आता 5 किलोमीटरच्या वरती अंतर बळणारच नाही। इथनं असा सरळ रोड केला तर 5 किलोमीटर बी नाही बळणार, 2 ते 3 किलोमीटर मध्येच आपण पोचल जर सरळ रोड असतात। आणि त्यासाठी मला 50 किलोमीटरचा राऊंड मारून यायला लागलंय तिथनं इथे यायसाठी, त्या पुतळ्यापासून इथपर्यंत। तर अशा प्रकारे पहाडातली लाईफ आहे। मॅक्स 5 किलोमीटर जास्तीत जास्त, कारण इतका क्लिअर पुतळा दिसतोय मला। चलो ओके, चला आता आपण कुठपर्यंत पोचतोय काय माहिती, आपल्याला अंधार पडायच्या अगोदर राहण्याची व्यवस्था पाहिजे आपली। ओके चलो, डिंग या नाव गावात आलोय आता, तर ह्या गावातच राहिला पाहिजे। लई बी पुढे जाऊन उपयोग नाही आहे, कोणाला तर विचार पाहिजे देतं का बाबा जागा टेंट लावायला। चला ओके चलो। हर हर महादेव मित्रांनो, तर मी आत्ता आहे सिक्कीममध्ये, आणि सिक्कीममध्ये आज आपला शेवटचा दिवस आहे। उद्या आपण वेस्ट बेंगॉलमध्ये जाणार आहे। तर आपण नाही वे काल पिलिंग पाशी होतो, तर आज नाही वे आपण पश्चिम सिक्कीममध्येच टाशडिंग म्हणून हे गाव आहे, तर तिथं आलेलो आहे। तर इथं राहण्यासाठी एक हार्डवेअरचं दुकान होतं, त्यांच्या पुढं चांगलं शेड वगैरे होतं, तर तिथं टेंट लावायला जागा म्हणून मी विचारलं। तर हे सर आहे, मतलब हे ॲक्च्युअलमध्ये सर आहेत, म्हणजे शिक्षक होते, त्यांचे मिसेस पण शिक्षक होती, ते आता रिटायर झाले, त्यांनी हार्डवेअर टाकले। तर त्यांना नंतर काय झालं काय माहिती, माझ्याशी खूप वेळ गप्पा बिप्पा मारले, आणि त्यानंतर त्यांनी म्हणले की टेंट वगैरे लावू नका, डायरेक्ट तुम अंदर ही सो जाओ, टेंट वगैरे मत लगाओ। तो सर क्या बोलोगे आप? क्या बोलना है, हम तो ऐसा परदेसी लोगों को हेल्प करना है। हम तो हिंदू लोग हैं, अब ये लोग भी हिंदू है, इसलिए हम एक हिंदू के नाते में अपना घर, अपना कमरा, खाने पीने का व्यवस्था भी कर देते हैं। तर मित्रांनो, यांना भेटून खूप भारी वाटलं, आणि खरं तर पहिल्या ह्याच्यातच मला वाटलं की हे मला राहण्यासाठी मदत करतील, कारण त्या मॅडम होत्या, त्यांच्या चेहऱ्यावरूनच कळत होतं की ह्या मदत करणार आहेत अशा प्रकारे। तर मित्रांनो, तुम्ही फिरला, आप घूमोगे तो ही आपको लोगों के बारे में जानकारी होगी, अच्छे बुरे लोग मिलते रहेंगे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि फॉलो करा। हे सरांचं धन्यवाद सर, थँक्यू। ओके मित्रांनो, तर इथं दुकान होतं, इथं दुकानात थांबा विचारलं, तर मला नाही ते म्हणले की लावा टेंट लावल्यानंतर मी विचार केला की ह्याच्यावर टेंट लावू, नाही तर इथं टेंट लावू। त्यांचं म्हणणं होतं की इथं टेंट लावा। नंतर काय झालं काय माहिती, त्यांचं वैती गेल्यावर माझ्याशी भरपूर वेळ बोलणं झालं, कारण मी इथं 4:30लाच पोचलो होतो, आणि दुकान पायत्र्यांनी 6 वाजता बंद केलं। तोपर्यंत 1.5 तास आमचं बोलणं चालू होतं। मग त्यांना काय वाटलं, त्यांनी मग मला डायरेक्ट रूम दिली अशा प्रकारची। पाहू शकता इथं गाडी लावली आणि आतमध्ये रूम आहे, तर तिकडं दाखवतो तुम्हाला, अगोदर गाडी व्यवस्थित लावतो।
मित्रांनो, तर आता वरती आलोय, सरांनी जेवायला बोलावले. तर सरांचं घर एकदम भारी आहे, असं पाहू शकताय. हॉल आणि किचन एकदम टकाटक मोठं आहे. हे एकदम भारी बढिया आहे. आणि तिथं टी व्हीची मॅचची हायलाईट पाहतोय मी. वुमेन्स वर्ल्ड कपची हायलाईटच पाहिली नव्हती, आता हायलाईट पाहतोय. तर चला बघूया काय होतंय. आत्ताच स्वीट खाल्लं, त्याचा व्हिडिओ नाही काढला मी. ओके मित्रांनो, तर दार्जिलिंग मध्ये आपण थांबलेलो आहे आज सिक्कीममध्ये. तर इथं एक सर होते, मी तर टेंट लावायसाठी थांबलो होतो, तर त्यांनी टेंट पण नाही लावून दिला. माझी राहायची आत व्यवस्था केली. जेवायला बघा काय काय इथं पाहू शकताय. ट्रॅडिशनल आपली ही सिक्कीमची ही भात आहे, एक भाजी आहे, तूप आहे, ह्यानंतर डाळ आहे, लोणचं आहे आणि पापड आहे, अशा प्रकारे. आणि अगोदर मला स्वीटमध्ये पण दिलं होतं, तर त्यांचं धन्यवाद. खरंच खूप भारी जेवण आहे. तर चला जेवतो मित्रांनो. तर अशा प्रकारची रूम आहे, मी इकडं पाहू शकता. अशा प्रकारचं वरती आपण जेवण वगैरे करून आलो. इथनं आतमध्ये अशा प्रकारची रूम आहे. इथं आपल्याला झोपायची व्यवस्था झालेली. कंबल बिंबल आहे, काय अडचण नाही. ह्यांची त्यांची गेस्ट रूम आहे. तर चला, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.